तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। बाजूला आमची माऊ आलेली आहे, तिलाही साडी नेसायची कशी आहे ते ती शिकायला आलेली आहे सो इग्नोर। तर हे कोपऱ्यामध्ये मी नेहमी गाठ बांधत असते साडीच्या। साडी नेसण्याच्या आधी, टक करायच्या आधी मी गाठ बांधत असते। त्याचं कारण असं की तुम्ही दिवसभरही कुठे साडी घातली असाल तेव्हा ती सुटणार नाही, ते एक प्रकारचं त्याचं सपोर्ट आहे। आणि साडी नेसताना टक करायच्या आधी सँडलची हील चेक करावी। जर तुमची हील नसेल तर तुम्ही डायरेक्ट साडी नेसू शकता, नाहीतर तुम्ही सँडल घालून हील चेक करा आणि मग साडी टक करा। तर चला बघूया, आता आपल्याला घ्यायचा आहे पदर। तर हा पदर आपल्याला डाव्या साईडला घ्यायचा असतो, तर तो असा कसाही घेऊन टाकायचा नाही आहे, तो पहिला आपल्याला तो व्यवस्थित प्लीट्स घेऊन डाव्या बाजूला सोडायचा आहे। तर तुम्ही बघू शकता। आणि एक राऊंड घ्यायचा आहे, एक राऊंडच्या नंतरच ते आपल्याला डाव्या बाजूला सोडायचं आहे। पदर सोडताना कधीही काळजी घ्या की तुम्हाला तो किती लांब घ्यायचा आहे, आणि शक्यतो साडीच्या बॉर्डरवरती पदर पण डिपेंड असतो। जर तुम्हाला साडीची बॉर्डर हवी आहे तर ते तुम्ही बॉर्डरच्या हिशोबाने साडीचा पदर काढावा। तर मला बॉर्डर हवी आहे तर मी बॉर्डरच्या हिशोबाने पदर काढत आहे, म्हणजे माझा पदर एवढाच निघणार आहे। तर या बॉर्डरला खेचून घ्यायचं आहे आणि बॉर्डर खेचल्या एकदम थोडीशी टाईट खेचून घ्यायची आहे। लूज बॉर्डर ठेवली तर अशी तुमची बाजू दिसणार नाही आहे, थोडंसं टाईट खेचून घ्यायचं आहे तिरक्या पद्धतीने। आणि तिथे आपल्याला करायचं आहे पिनअप। पिनअप करताना साडीची काळजी घ्यावी। आता हे मिऱ्या कशा आल्या ते तुम्हाला मी दाखवत आहे। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इथे करायचं आहे पिनअप। तर चला आपण इथे पिन करून घ्या, आणि पिन केल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने ह्या मिऱ्या बनवत आहे। तर तुम्ही बघू शकता बरीच लोक अशा पद्धतीने प्लीट्स काढत असतात, कमरेचा भाग खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीने। तर मी पण ट्राय करत होते की चला आपण बघूया, दाखवूया यांना की कशा पद्धतीने असाही आपण कमरेचा भाग करू शकतो। आणि इथे लावू शकतो पिन। तर तुम्ही इथे पिन लावू शकता, त्याच्यामुळे काय होतं की हा भाग खूप सुंदर दिसतो। पिन लावल्यामुळे तो कुठे हलत नाही। तर पिन लावताना थोडीशी घ्यावी काळजी। तर चला आता बघू शकता किती सुंदर दिसत आहे हा कमरेचा भाग। आणि आता आपण करणार आहोत मिऱ्या घालायला सुरुवात। मिऱ्या घालताना अजून एक टिप्स आहे, कधीही पहिली प्लीट्स थोडीशी मोठी ठेवायची आहे आणि बाकीच्या प्लीट्स घ्यायच्या आहेत छोट्या, कारण मग ती मोठी प्लीट तुमच्या या बारीक मिऱ्यांना ॲडजस्ट करणार आहे। कधीही मिऱ्या काढताना छोटे छोटे घ्यायचे आहेत आणि एकसारख्या घ्यायच्या आहेत, कमी जास्त वगैरे खालून कमी जास्त घ्यायचे नाही आहेत। हा भाग दिला आहे मी सोडून, ते तुम्हाला सांगणार आहे की तो भाग मी का सोडून दिलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की आता मी या प्लीट्स मस्त सेट करत आहे, एकसारख्या घेत आहे, आणि जी मोठी प्लीट आहे तिच्या आतमध्ये मी त्यांना खेचून घेणार आहे। तर ही मोठी प्लीट अशी मी ॲडजस्ट करत आहे। कधीही प्लीट्स घाई करायची नाही आहे। आपल्याला साडी जर खूप सुंदर नेसायची असेल, ज्यांचा हात बसला आहे त्यांना वेळ लागत नाही, पण ज्या सुरुवात करत असतील ज्यांना माहीत नाही त्यांनी थोडासा वेळ द्यावा साडी घालताना कधी पण, तेव्हाच ते तुमचं खूप सुंदरशी साडी बसणार आहे। तर या प्लीट्स खोचताना, पदर खोचताना कधीही सँडल आपली किती हीलवाली आहे त्या हिशोबाने तुम्ही ते खोचायचं आहे, त्याशिवाय डायरेक्ट खोचत जाऊ नका, नाहीतर मग ते साडी खालून वर दिसेल, आणि ती साडी खालून वर दिसली की तुम्ही किती पण सुंदर साडी नेसा ती लांबून चांगली दिसणार नाही। तर ही पिन लावताना पिन घेतलेली आहे, मिऱ्यांच्या वेळी पिन ही मोठी असायला पाहिजे, बाहेरून पिन लावायची नाही आहे, ते खूप चुकीचं आणि खराब दिसतं। आतला भाग बघू शकता तुम्ही, हा परकरचा आतला भाग, इथून पिनचा टोक काढायचा आहे तो बाहेरच्या भागून, हां इकडून पिन आलेली पाहिजे बाहेर, आणि तिला पुन्हा आतमध्ये घ्यायची आणि आतल्या बाजूनी परकरला सेट करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, आणि थोडासा वेळ द्यायचा आहे, काळजीपूर्वक हे काम करायला पाहिजे कारण की ते आपल्याला लागता कामा नये। तर बघा आता हा पिनअप झालेला आहे माझा। आता आपल्याला करायचा आहे तो शेवटचा पार्ट म्हणजे पदर। तर काही लोक असं वन साईड पदर घेताना खूप त्यांना प्रॉब्लेम होत असतो। तर वन साईड पदर घेताना एक तुम्हाला टिप्स सांगते की वन साईड पदर घेताना कधी पण तो थोडासा शॉर्ट काढावा, जास्त लॉंग काढला की ते आपल्याला सांभाळलं जातं महाग। आणि अशा प्रकारे तिरकस पदर घ्यावा आणि इथे पिन लावायची आहे, पूर्णपणे असा पूर्ण गळ्याला असा वरती एकदम
चांगला नाही दिसत, त्याच्यामुळे तो आपल्याला थोडासा तिरका घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची पण बॉर्डर असेल, ब्लाऊज सुंदर असेल तर ते आपल्याला छान लुक दिसतो. तर चला आता हे असं सोडून लगेच जायचं नाही आहे. तर कारण कसं आहे की लग्न कार्यामध्ये आपल्याला किती वेळ थांबायचं असतं, तर त्यामुळे ते आपल्याला साडी सांभाळता नाकी नऊ येते. बॅग पकडायची, साडी पकडायची, मोबाईल पकडायचा, काय करायचं. म्हणून मी तुम्हाला ही टिप देत आहे की कशा प्रकारे आपल्याला हा पदरचं एक मस्तपैकी असं एक आयडिया आहे की आपल्याला ते कसं काही करायचं आहे, पदर ॲडजस्ट करायचा आहे. तर ह्या अशा मिऱ्या तुम्ही इथेही घेऊ शकता, जशा मी घेतलेल्या आहे बघा तुम्ही. अशा मिऱ्या घ्यायच्या आहेत अशा हातावरती, आणि त्या मिऱ्यांना सेट करून आतल्या बाजूनी बघू शकता. परत तुम्हाला एकदा दाखवते मी की अशा प्रकारे मी मिऱ्या घेतलेल्या आहे बघा पदरच्या. कारण मग तुम्हाला पिनअप करण्यासाठी ते साडी गुंडाळली तर ते बरोबर नाही वाटणार. जशी साडी आपण इथे वरती लावतो तोच भाग थोडासा खेचून घ्यायचा आहे या साईडच्या बाजूला. हां, तर ॲडजस्ट करायचं आहे थोडंसं तुम्ही, आणि या आतल्या बाजूला लावायचे आहे पिन. तुम्ही एक तर इथे वरच्यावर पण पिन लावू शकता किंवा तुम्ही आतमध्ये ब्लाऊजलाही पिन लावू शकता, जेणेकरून तुम्हाला वन साईड पदर हँडल करता येईल. तर तुम्ही अशा आतल्या बाजूला पिन लावू शकता किंवा बाहेरच्या बाजूला लावू शकता. आतल्या बाजूला लावलं तर कसं थोडंसं व्यवस्थित दिसतं. तर आता ही बॉर्डर बघा किती मस्तपैकी अशी छान व्यवस्थित आलेली आहे. साडीचा भाग कोपरा पण छान आलेला आहे, पदरचा पण भाग आलेला आहे, कमरेचाही भाग आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे साडी नेसलेली आहे. आता हा पदर तुमचा सारखा खाली पडणार नाही आहे, तो मस्तपैकी सेट झालेला आहे. बॉर्डरही अशी आतल्या बाजूला जाणार नाही आहे, तर तीही तुमची व्यवस्थित अशी बाहेरच येणार आहे. जी मी तुम्हाला पद्धत दाखवली आहे त्या हिशोबाने जर तुम्ही साडी नेसली तर ही बॉर्डरही तुमची अशीच राहणार आहे. कमरेचा भागही सुंदर दिसणार आहे. तुमच्या मिऱ्या किती छान प्रकारे तुम्ही घातल्या आहेत त्याही दिसणार आहे. तर बघू शकता किती छान साडी नेसलेली आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.